मी मीरा फाटक यशोवाणी दिवाळी अंक 2024साठी वाचन करीत आहे. लेखाचे नाव आहे श्रद्धा. ही गोष्ट आहे 25-30 वर्षापूर्वींची. मी, माझी एक आत्ते बहीण, भाऊ, वहिनी आणि भावाचे 3 मित्र व 10 ते 16 वयोगटातील आमची 5 मुले असे 12 जण 4 धाम यात्रेला गेलो होतो. हरिद्वारला जाऊन तेथून गढवाल नगर निगमची बस घेऊन जायचे. आधी बसचे बुकिंग करावे लागते. एकदा यात्रा सुरू झाली की 10 दिवसांनी परत तेथे यायचे. त्या काळी मोबाईल नव्हते. बसमध्ये TV पण नसायचा. 10 दिवस वर्तमानपत्रही मिळायचे नाही आणि जेवढे सहप्रवासी असतील तेच 10 दिवस बरोबर असायचे. एकदा हिमालयाच्या कुशीत शिरल्यावर फक्त नियोजित स्थळी रात्री विश्रांतीला बस थांबत असे. दिवसभर ड्रायव्हिंग करून संध्याकाळी एखाद्या गावात बस थांबत असे. मग तेथे देवळे, धर्मशाळा किंवा स्थानिक लोक त्यांच्या घरात मुक्कामाला जागा देत असत. आमचे सर्व सहप्रवासी मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश इत्यादी ठिकाणचे होते आणि वृद्ध, प्रौढ, अतिशय श्रद्धाळू केवळ देवदर्शनासाठी निघालेले होते. आम्हीच 12 जण काय ते महाराष्ट्रातले, सुशिक्षित, त्यांच्यात वेगळेच वाटत होतो. त्यामुळे त्यांच्याशी थोडी ओळख व अगदी जुजबी बोलणे होते. आम्ही ट्रिपच्या मूडमध्ये होतो. त्यामुळे आम्ही तिघी कधीच साड्या नेसलो नाही. फारसे दागिनेही नाहीत. कपाळाला असली तर टिकली, नाही तर तीही नसायची. त्या खेडूत बायका मात्र हातभर काचेच्या बांगड्या, गळ्यात कसलेसे दोरे, मणी, पायात जोडवी, साखळ्या आणि भांगात भरपूर कुंकू घालायच्या. त्यांना आम्ही जरा आगाऊ, वाह्यात वाटत होतो. आमची मुले अशा वातावरणाला कंटाळली होती. पण एकमेकाला 5 जण होती म्हणून सतत बडबड, हसणे, सिनेमाची गाणी म्हणणे यात वेळ घालवत होती. या वृद्धांचा जरा नाराजीचा सूर जाणवत होता. पण 10 दिवस आता यांच्याबरोबरच घालवायचे आहेत हे सगळेच जण जाणून होते. मुलंच ती किती शांत बसणार आणि सारखे तरी त्यांना किती रागवायचे. असा मजेचा प्रवास सुरू असताना गमती या व्हायच्याच. आम्ही पुणेकर, नियमांचे पक्के, ड्रायव्हरने दिलेल्या वेळेत बरोबर यायचो आणि हे लोक देवदर्शनाच्या रांगेत असले की हमखास उशिरा यायचे. मग आमची कुरकुर सुरू व्हायची. केदारनाथला बस थांबली. दिवसभर चालून संध्याकाळी पोचलो. रात्री विश्रांती झाली. सकाळी उठून आवरून केदारनाथाच्या दर्शनाला गेलो. अशाच 2-3 बसेस आल्या होत्या. त्यामुळे ही मोठी रांग लागली होती. ती रांग बघून मी व माझी बहीण रांगेत थांबलो. परंतु मागे डोंगरावर पांढरा शुभ्र बर्फ पसरलेला पाहून मुले, मामा, मामी सगळेच बर्फात खेळायला गेले. थोड्या वेळाने आम्ही दोघी पण कंटाळून रांगेतूनच केदारनाथाला हात जोडले आणि सटकलो. ही गोष्ट आमच्या सहप्रवाशांना अजिबात आवडली नाही. आम्ही अश्रद्ध, नास्तिक म्हणून त्यांच्यात कुजबुजही झाली. पण आम्ही तिकडे लक्ष दिले नाही. सर्वांचे देवदर्शन झाले. आम्ही पण थोडे फिरून खरेदी करून ड्रायव्हरने दिलेल्या वेळेत बसमध्ये आलो. बहुतेक सर्व प्रवासी आले होते. परंतु एक जण साधारण 35-40 वर्षे वयाचा एकटाच प्रवासी होता. तो काही दिसेना. अरे कहाँ गया अशी चर्चा सुरू झाली. कोणीतरी म्हणाले, जाओ उसको ढूंढ के लाओ. कारण उशीर होत होता ना. क्लीनर खाली उतरला.
तेवढ्यात बसमध्ये अगदी मागच्या कोपऱ्यात डोक्याला लाल मुंडासं बांधलेला तो प्रवासी म्हणाला, भाई साहब मैं हिया हूँ. अरे तुम तो यहाँ बैठे थे, पीछे काहे को जा बैठे. असं विचारताच डोक्याचे व तोंडावरचे फडके काढून तो पुढे आला. त्याच्या अवताराकडे बघून सगळ्यांना हसू आवरता आले नाही, कारण केदारनाथला त्याने आपली वाढलेली दाढी, मिशा आणि डोक्यावर वाढलेले हे जटा केस सगळेच अर्पण केले होते. आमची मुले आधी त्याला साधूबाबा म्हणत होती, आता ते तुळतुळीत ध्यान बघून त्यांच्या हसण्या खिदळण्याला तर पारावार उरला नाही. असेच 8 दिवस संपत आले. आता 2 दिवसात प्रवास संपणार. नेहमीप्रमाणे सकाळी बस भरून निघाली. दुपारभर प्रवास झाला. अचानक 4 वाजण्याच्या सुमारास बंद पडली. सगळेच प्रवासी पाय मोकळे करायला खाली उतरले. भरपूर उजेड होता. निवांत फिरत गप्पा मारत होते. बायकाही उतरल्या, आम्हीही उतरलो. मुले या वृद्धांशी गप्पा मारत त्यांच्याबरोबर फिरत होती. जंगलातली झाडी झुडपे यांची आपल्या शहरी लोकांना फारशी माहिती नसते. त्यात कुणीतरी म्हणाले, हे भांगेचे झाड आहे. मग काय, आमच्या मुलांनी चमकून एकमेकाकडे पाहत 4-5 पाने तोडली. माझ्या मोठ्या मुलाने 2-3 पाने तोंडातही घातली. लगेच माझा भाचा धावत चुगली करत आला, आत्या बघ, राजदादा भांगेची पानं खातोय. काय, मी किंचाळले. धावत जाऊन आधी त्याला 2 धपाटे घातले. मग माझी बडबड सुरू झाली, आधी थुंकून टाक, गिळू नकोस, चूळभर, इथे जंगलात काही झालं तर काय करणार, वगैरे वगैरे. त्यातील एक म्हातार बाबा म्हणाले, बहनजी इतना मत घबराव, कुछ नहीं होता. पण माझा रुद्रावतार बघून बाकीच्या मुलांनी खिशातली पाने हळूच काढून फेकली. त्यामुळे सगळ्यांनाच हसू फुटले. आता अंधार व्हायला लागला. कंटाळलेले प्रवासी बसमध्ये यायला लागले. अशा ठिकाणी चोरांची नाही, पण कीटक, साप, जनावरे यांची भीती असते. भाई गाडी कब तक ठीक होगी, असे विचारू लागे. बस दुरुस्त कधी होणार, का रात्र ही अशी जंगलात घालावी लागणार, या काळजीने सगळे चिंताग्रस्त झाले. ड्रायव्हर, क्लीनर दुरुस्तीची खटपट करत होते. माझा भाऊ मोठा टॉर्च घेऊन त्यांना प्रकाश दाखवत होता. मुलेही थकली होती, थोडी घाबरलेली होती. मग मी आणि वहिनी आम्ही मुलांना जवळ घेतले आणि चला आता शुभंकरोती म्हणा असे म्हणून सुरुवात केली. त्याबरोबर मुले धडाधड म्हणू लागली. शुभंकरोती, शांताकारम, रामरक्षा, भीमरूपी, अथर्वशीर्ष, जी जी स्तोत्रे आणि श्लोक येतील तेवढे सगळे अगदी. किती वेळ गेला कळलेच नाही. आणि ड्रायव्हरने बस दुरुस्त झाल्याचे सांगून बस सुरू केली. क्लीनर आणि माझा भाऊ बसमध्ये आले. सर्वांनी इथून सुटका झाल्याचा निश्वास सोडला. सगळेच थकले भागले होते. गार वारे येत होते. लोक पेंगायला लागले. नियोजित ठिकाणी जरा उशिराच बस पोचली. त्यामुळे पुन्हा रात्री विश्रांतीला मिळेल तो आसरा शोधून लोक झोपी गेले. दुसरा दिवस उजाडलाच मुळी तो प्रसन्न. कारण इतके दिवस जे प्रवासी आमच्याशी फारसे बोलत नव्हते, ये बंबई के लोक म्हणून हिणवत होते, ते आज आमच्याशी गोड बोलत होते. आमच्या मुलांना त्यांनी केव्हाच त्यांच्या नातवंडांच्या पंक्तीत बसवले होते. त्यांना केळी, बिस्किटं वगैरे देत होते. एक म्हातारबुवा मला म्हणाले, बहनजी आपकी वाणी बहुत शुद्ध और स्पष्ट है, उच्चारण बहुत अच्छा है. हमारे बच्चों को 2-4 भजन के सिवा कुछ नहीं आता. आपके बच्चे कितना संस्कृत बोल लेते हैं. त्यातील अयोध्या निवासी
तर मुलांची रामरक्षा ऐकून बेहद खुश झाले होते. आता आमच्याशीही छान गप्पा मारत होते. प्रवास संपत आल्याची हुरहुर सगळ्यांनाच लागली होती. आम्ही हिंदी सिनेमाची गाणी म्हणणारे संस्कृत स्तोत्रे श्लोक म्हणत होतो हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. देव आहे की नाही यावर खूप चर्चा होतात, वादविवाद होतात, पण केवळ आमच्या स्तोत्र पठणाने इतके ह्यांचे मतपरिवर्तन घडले हे पाहून आम्ही थक्क झालो. देवावरची श्रद्धा माणसाला कसे एकत्र आणते आणि कसा दुरावा संपतो याचा सुखद अनुभव आम्हाला आला.